तर कबूतरखाना संदर्भात आज आता तोडगा निघणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण कबूतरखान्याचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे। तर कबूतरखान्याच्या बंदीवरचा प्रश्न अतिशय राज्यात पेटलेला आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून। मनोज, आज कबूतरखाना संदर्भातला निकाल येण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर काल जैन समाजाला मोठ्या संख्येने जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता आणि जो कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि त्यानंतर पुन्हा एकदा कबूतरखाना सुरू करा असं देखील म्हणण्यात येते। पण या संदर्भात आज आपण बघितलं उच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होणार आहे। सकाळी 10:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर कबुतराच्या विष्ठेमुळे आणि कबुतराच्या जो पिसॉलमध्ये असलेल्या जीवांमुळे जो श्वसनाचा आजार होतो असं अहवालामध्ये देखील सादर झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ही पार पडणार आहे। आपण या ठिकाणी बघितलं या उच्च न्यायालयाच्या सुनावणीमधून कोर्ट काय निर्णय देते महापालिकेला हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण की महानगरपालिकेकडून आपण बघितलं तर कबूतरखान्यावरती ताडपत्री बांधण्यात आलेली आहे। कबूतरखान्यावर पूर्ण ताडपत्री बांधण्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत जैन समाज आहे त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे। आणि या ठिकाणी निश्चित मनोज, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की काल जैन समाज या सगळ्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाला होता, आज ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालय या संदर्भातला निकाल देईल त्यावेळी जैन समाजाचे कोणी प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतील का? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर जैन समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होण्याची शक्यता आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज आपण बघितलं तर कबूतरखान्यासाठी जो बंद करण्यात आलेला आहे तो चालू करण्यासाठी या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेलं होतं आणि या ठिकाणी ताडपत्री देखील काढण्यात आली होती। पण महानगरपालिकेकडनं आपण या ठिकाणी बघितलं तर पुन्हा एकदा ताडपत्री ही बसवण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण बघितलं या संदर्भात बैठक बोलवली होती आणि त्यांनी देखील काहीतरी तोडगा करण्याचं सांगितलं होतं। आणि आपण बघितलं नंतर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ही 10:30 वाजता पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।